मित्रांनो नमस्कार. माझं नाव गणेश इंगोले आहे. मी एक LIC ॲडवायझर आहे, एंटरप्रेनर आहे आणि मोटिवेशनल स्पीकर आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवतो. मित्रांनो, लक्षात घ्या आणि समजून घ्या. मी माझा परिचय सांगितलाच आहे. याच्या पुढे मित्रांनो लक्षात घ्या, थोडासा व्हिडिओ मोठा होईल परंतु समजून घ्या. कारण हा व्हिडिओ LIC बद्दल नाही आहे. मित्रांना विनंती करेल की वाटतं की असं या व्हिडिओमध्ये LIC बद्दल माहिती मिळेल, तर आय एम सॉरी. कारण की ह्या व्हिडिओमध्ये नेटवर्क मार्केटिंगबद्दल माहिती मिळेल. नेटवर्क मार्केटिंगचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून याच्याबद्दल डिटेल्स सखोल असं ज्ञान हे तुम्हाला यूट्यूबवर मिळेल, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. परंतु या माझ्या चॅनलवरती तुम्हाला बरंच नॉलेज मिळू शकेल या नेटवर्क मार्केटिंगचं सुद्धा. परंतु हा व्हिडिओ प्युअर आणि फक्त मराठीमध्ये आहे. बाकीचे व्हिडिओ मराठीत आहेत, परंतु नेटवर्क मार्केटिंगबद्दल जास्त माहिती नाही आहे. हिंदीमध्ये ते व्हिडिओ आहेत, पण आजचा व्हिडिओ हा मराठीमध्येच आहे. म्हणून जास्त वेळ न घालवता मेन मुद्द्याला सुरुवात करूया. आजचा विषय आहे की नेटवर्क मार्केटिंग का करायची आणि नेमकं करायचं काय. का करायची, नेमकं करायचं काय, प्रश्न 2 आहे. नेमकं काय करायचं आणि का करायची ही गोष्ट समजून घ्या. हे प्रश्न समजून घ्या, कारण ह्याच्यातच कन्फ्युजन जास्त होते. बऱ्याच मित्रांना हे लक्षातच येत नाही की आपण काय करतोय, कशासाठी करतोय, प्रश्न काय आहे, आपण कसं राहायला पाहिजे. कन्फ्युजन आहे. म्हणून कन्फ्युजन न होता प्रश्न आधी समजून घ्या की का करायचं आणि नेमकं काय करायचं. एकाएकानं लक्षात घ्या. का करायचं पहिलं हे बघूया आपण. काय करायचं नंतर बघूया. का करायचं. मित्रांनो, खूप मोठे होऊ शकते. तुम्ही ऑफिसर असाल, बँक मॅनेजर असाल, CEO असाल, अजून काही असाल. का करायचं ते मी सांगतो तुम्हाला. कारण की तुमच्याकडे पैसा आहे म्हणजे तुम्ही सुखी आहात, यशस्वी आहात असं नाही. तर तुमच्याकडे भरपूर वेळ असला पाहिजे. तुम्हाला आर्थिक स्वतंत्रता असली पाहिजे. तुम्हाला तुमच्या मनासारखं जगता आलं पाहिजे, तरच ते तुमचं यशस्वीपण आहे. तुम्ही यशस्वी आहात असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, पैसा बरंच काय आहे, पण सगळंच काही नाही आहे. ही लक्षात घ्या. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की तुम्ही कोण्यातरी बॉसशी बांधलेले आहात, कुठंतरी तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे. मग तो जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल, प्रायव्हेट असेल, कुठलं काहीही असेल, तुम्हाला त्याच्यातून मुक्त होण्यासाठी मोकळं होण्यासाठी नेटवर्क मार्केटिंगची आवश्यकता आहे. तुम्ही नेटवर्क मार्केटिंग केलं पाहिजे. हे कारण आहे. बरेच लोक हे आनंदाने आणि खुशीनं कधीच जॉब या नोकरी करत नसतात आणि जे करतात असं म्हणतात, ते दाखवतात, कारण त्यांचा नाविलाज असतो. दुसरं काय म्हणणार, दुसरं काय सांगणार आपण, नाही का. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून ते नाविलाजानं ते जॉब करतात, नोकरी करतात. मग ते प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, अजून काही असेल. परंतु तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःची बॉस नसता. स्वतःचा आनंद, स्वतःचं आयुष्य तुमच्या मनासारखं जगता येण्यासारखं इन्कम त्याच्यामध्ये तुम्हाला मिळत नाही. आणि म्हणून हे नेटवर्क मार्केटिंग हे केलं पाहिजे. साईड बिझनेस म्हणून केलं पाहिजे. सांगण्याचा उद्देश हाच आहे की नेटवर्क मार्केटिंग का करायचं. तुम्हाला तुमच्या मनासारखं आयुष्य जगता आलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला वेळ देता आला पाहिजे. तुम्हाला जसं पाहिजे, जिथं पाहिजे, जेव्हा पाहिजे तिथं जाता आलं पाहिजे, येता आलं पाहिजे. खरी मजा नेटवर्क मार्केटिंगची आहे. मी जरी लवकर बोलत असेल तरी समजून घ्या, भावार्थ समजून घ्या की आपल्याला नेटवर्क मार्केटिंग का करायची आहे. मुलांची फीस आहे, बायकोचे स्वप्न आहे, स्वतःची स्वप्न आहे. बऱ्याच गोष्टी ह्या राहून गेल्यात. मागच्या वर्षामध्ये 10-5 वर्षामध्ये बऱ्याच राहून गेल्या. आपण आयुष्याच्या होऊ शकतो, सुरुवातीला आहात, मध्ये आहात, या शेवटी आहात. त्यांना काही फरक पडत नाही आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु महत्त्वाचं हे आहे की तुमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे, प्रचंड ताकद पाहिजे की मला वेगळं काहीतरी करायचं आहे.
वेगळं काही करून दाखवायचं आहे. मित्रांनो, असे बरेच मित्र पाहिले, बरेच लोक पाहिलेत, खूप मोठ्या अवधेवर आहेत, पौद्यावर आहेत, पोझिशनवर आहेत, परंतु बॉसनं जरासं काही म्हणलं की त्याला खालीच पाहावं लागतं. सॉरी सर असं म्हणावं लागतं. म्हणून ते म्हणण्याची वेळ येऊ नये. आणि कुठलीही पैशाची गोष्ट आली की बॉस तुम्हाला एक्स्ट्रा पैसे कधीच देत नाही. त्यानं त्याच्या कामापुरते तेवढेच पैसे देतो. मग ताणतणाव वाढतात, घरी ताणतणाव वाढतात, बऱ्याच गोष्टी घडून जातात मित्र. आणि म्हणून त्याच्यात नावीलाज असतो, काहीच करू शकत नाही त्याच्यामध्ये. बायकोचे स्वप्नच राहून जातात, मुलांचे स्वप्नच राहून जातात, स्वतःचे स्वप्नच राहून जातात, काहीच करू शकत नाही आपण. आणि म्हणून ह्याच्यातून ताणतणाव घडू शकतो. माणूस वाईट नादाला जाऊ शकतो, वाईट वळणावरती जाऊ शकतो, जो कधी परत येऊच शकत नाही. येऊ शकतो बऱ्याच प्रयत्नानंतर, परंतु ती वेळच काय येऊ द्यायची ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून मित्र हो, का करायची नेटवर्क मार्केटिंगची आवश्यकता का आहे, आपण का करायला पाहिजे, ही गोष्ट मला असं वाटते की तुम्ही लक्षात घेतली असेल, तुमच्या लक्षात आली असेल की इन शॉर्ट खूप पैसा कमवायचा, खूप वेळ आपल्याला मिळाला पाहिजे, अर्थप्राप्ती असली पाहिजे, आर्थिक स्वतंत्रता असली पाहिजे, वेळेचं काही भान आपल्याकडे नसायला पाहिजे, काही टाईम टेबल नसायला पाहिजे. बायकोला, मुलाबाळांना आपण पाहिजे तिथं जगामध्ये टूर कुठेही फिरायला गेलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी ह्या आणि बऱ्याच तुमच्या पर्सनल कारणासाठी तुम्ही नेटवर्क मार्केटिंग केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पहिला प्रश्न क्लिअर झाला असं मी समजतो आणि दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो आपण. दुसरा प्रश्न आहे की नेमकं करायचं काय आपल्याला, लक्षात घ्या, नेमकं करायचं काय. मी तीनदा ह्याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला कळलं पाहिजे की नेमकं करायचं काय आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट की आपण ती कंपनी, आपला लीडर हे सगळं समजून घ्या, अभ्यास करा, खूप चांगला अभ्यास करा, समजून घ्या. आपलं मन, हृदय जेव्हा म्हणलं की हा लीडर, ही कंपनी मला खूप चांगली वाटते, आतून आवाज आला की त्याच्यासोबत जुडा, त्याच्यासोबत जा, त्याच्यापाशी शिका, त्याच्यापाशी ट्रेनिंग घ्या. काय करायचं लक्षात आलं की हे घ्यायचं, हे करायचं. दुसरा मुद्दा त्या कंपनीची, त्या प्रोजेक्टची, जसं की मी फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स, खूप मला अभिमान वाटतो, खूप आनंद वाटतो की या हे प्रोजेक्ट आहे नेटवर्क मार्केटिंग आणि हेल्थ आणि वेल्थ यांचं कॉम्बिनेशन आहे. हे प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टवरती मी काम करतो. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कुठेही काम करू शकता. मी असं म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडेच या. जर तुम्हाला वाटलं, तुम्हाला विश्वास असेल, विश्वास वाटत असेल तर नक्कीच माझ्याकडे या, आमच्याकडे या, आमच्या टीमसोबत या. तुमचं मनापासून स्वागत आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर मी काय म्हणत होतो की हे करायचं आपल्याला. पहिला अभ्यास करायचा, कंपनी चांगली निवडायची, त्याचा अभ्यास करायचा, तुमचा लीडर चांगला निवडायचा, हे पहिलं काम करायचं. लक्षात आलं. दुसरं काम त्या कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स आपण आधी स्वतः वापरायचे, त्या प्रोडक्टचा आनंद घ्यायचा. ते प्रोडक्ट कशा प्रकारचे आहेत, त्याचा काय रिझल्ट आहे, त्याची काय फिलिंग आहे, कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत, काय रेंजमधले आहेत, काय आहेत, कसे आहेत, त्याला आधी कंझ्युम करायचं, आधी आपण वापरायचं, स्वतः आनंद घ्यायचा. आणि स्वतःला कॉन्फिडन्स आला की मग सुरू करायचं काम. हे दुसरं काम. पहिलं काम ते, दुसरं हे की ते प्रोडक्ट आपण आधी स्वतः वापरायचे. लोकांना असं उगीचच काहीतरी खोटं बोलून लोकांना आपल्याकडे आणायचं नाही, आपल्या संग जोडायचं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आधी आपण प्रोडक्ट वापरायचे, त्याचा आनंद घ्यायचा. त्याच्यामध्ये एकच प्रोडक्ट, 2च प्रोडक्ट, 3च प्रोडक्ट, 4च प्रोडक्ट, 5च प्रोडक्ट असं नाही करायचं. तुम्हाला तुमच्या आवडीचं प्रोडक्ट निवडायचे. कोणते प्रोडक्ट तुम्हाला आवडतात हे आणि त्याच्यावरच फोकस मारायचा. आता ह्या प्रोजेक्टमध्ये 100 प्रोडक्ट आहेत. मी ज्या प्रोजेक्टमध्ये काम करतो त्याच्यात 100 प्रोडक्ट आहेत. का तुम्ही 100 जागी तुमचा दिमाग लावणार का? नाही. आणि ते 100 प्रोडक्ट मला नक्कीच आवडणार नाही, गॅरंटेड आवडणार नाहीत. हे मी सांगतो तुम्हाला. नक्कीच आवडतील
4-5 प्रोडक्ट 10-5 प्रोडक्ट तुम्हाला नक्कीच आवडतील. त्याच्यामध्ये जे तुमच्याला खास वाटतं, जे मनात आहे, तणात आहे, दिमागात आहे, बुद्धीत आहे, ते प्रोडक्ट निवडायचे आणि त्या प्रोडक्टमध्ये मास्टर व्हायचं. त्या प्रोडक्ट मास्टर होऊन लोकांशी बोलायचं त्याची. तिसरं काम की त्याचा मार्केटिंग प्लॅन बघून घ्यायचा, काय आहे, कसा आहे, आणि बस लोकांना बोलायला सुरुवात करायचं. लोकांना बोलायला सुरुवात करायचं म्हणजे सिस्टमला प्लग व्हायचं, सिस्टमशी जोडायचं, तुमच्या अपलाईनशी जोडायचं, जो कोणी लीडर असेल त्याच्याशी जोडायचं, आणि ते जसं जसं सांगतील तसं तसं मार्केटमध्ये उतरायचं. आणि खूप दिवस असं नाही करायचं, वर्षानुवर्ष नाही करायचं. फक्त तुम्हाला कळेपर्यंत, लक्षात येईपर्यंत तुम्ही तुमच्या अपलाईनशी या तुमच्या लीडरशी जुळून राहायचं, शिकून राहायचं. एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला, यस हे प्रोडक्ट मी काम करू शकतो, या प्रोडक्टला मी चॅलेंज देऊ शकतो, लोकांना समजावून सांगू शकतो, बिलकुल त्या लोकांना मी समजून सांगू शकतो, असा ज्यावेळेस कॉन्फिडन्स येईल तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये उतरायचं आणि स्वतंत्र कामाला सुरुवात करायची. कळलं की पहिला अभ्यास करायचा, लीडर निवडायचा, दुसरं प्रोडक्ट निवडायचे, पसंतीचे प्रोडक्ट निवडायचे, तुमच्या आवडीचे प्रोडक्ट निवडायचे, आणि तिसरं काम सिस्टमशी प्लग व्हायचं. अपलाईन ट्रेनिंग सिस्टम जी कंपनीचं जे आहे, प्रोजेक्ट जे आहे, जी कंपनी असेल, जे प्रोजेक्ट असेल त्याच्याशी तुम्ही जोडायचं आणि तिथं पूर्ण शिकून घेऊन, ट्रेनिंग घेऊन, परफेक्ट होऊन मग बाहेर पडायचं, मग कामाला सुरुवात करायची. याचा अर्थ याला 2 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष लागत नाहीत. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती कॉन्फिडन्सने काम करता, तुम्हाला ते किती लक्षात येते हे तुमच्यावरती अवलंबून आहे. ही गोष्ट लक्षात घ्या आणि कामाला सुरुवात करा. मित्रांनो, लक्षात आलंच असेल तुमच्या की का करायचं आणि काय करायचं. मी ते का करायचं ते सांगितलं आणि काय करायचं हेही सांगितलं. पुन्हा सांगतो, कंपनी निवडायची, लीडर निवडायचं, प्रोडक्ट निवडायचं, त्या प्रोडक्टमध्ये आवडीचे प्रोडक्ट निवडायचे. तिसरं काम कंपनीशी जोडायचं, त्या प्रोजेक्ट जी काही प्रोजेक्ट आहे त्याच्याशी एकमत व्हायचं, त्याच्याशी जुळून घ्यायचं, पूर्ण शिकून घ्यायचं, ट्रेनिंग घ्यायचं, आणि मग आपल्या अपलाईनशी एक 10-5 या 2-4 कॉल त्यांना घेऊन जायचं आणि तसे कॉल करायचे आणि शिकायचं आपण की आपले अपलाईन काय सांगतात, कसं बोलतात. आणि हे शिकल्यानंतर, ते समजल्यानंतर मग स्वतःचा राजा स्वतःच व्हायचं. बस मित्रांनो, 2-5 वर्ष बस याला ध्यान धरून शिकायचं. फक्त 5 वर्ष, आयुष्याचे 5 वर्ष द्यायची, आणि मग पुढे तुम्हाला चॅलेंज नाही, जे पाहिजे ते सर्व काही मिळेल यात काहीच शंका नाही. फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल, समजून घ्यावं लागेल, शिकावं लागेल. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होतोय असं मला वाटतंय मध्ये मध्ये बोलताना, म्हणून हा व्हिडिओ आपण इथे संपूया आणि पुढे चालूया. मित्रहो, ह्या 2-3 गोष्टी ज्या काही मी सांगितल्या या व्हिडिओमध्ये त्या समजून घ्या आणि पुढे चालत राहा. तुम्हाला काही वाटत असेल, काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये जरूर कळवा, फोन करा, भेटा आणि या कामाला नक्कीच सुरुवात करा. आणि हे काम सुरू केल्यानंतर तुम्ही नक्कीच गरीब राहणार नाहीत, करोडपती, लखपती आणि अजून काय ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही जरूर व्हाल. मित्र, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, समजून घेतलात, मला बरं वाटलं. तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन, खूप खूप स्वागत, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपला दिवस शुभ हो. थँक्यू सो मच. थँक्यू.